मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चना मसाला। मी काळा मसाला आधीच वाटून घेतलेला होता, हे बघू शकता तुम्ही, आणि कुकर पण ठेवून घेतलेला आहे। आता त्याच्यात मी तेल टाकून घेते। मी रात्री चणे भिजत घातले होते आणि चांगले 3-4 पाण्याने धुवून टाकले आहेत। आता चांगले भिजून गेलेले आहेत आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे। बटाटे टाकू आपण। चना बटाटा मसाला करू आपण आज। आपलं तेल पण चांगलं गरम झाले। आता हे वाटलेला मसाला मी टाकून घेते। मस्त तेलामध्ये तळून घ्यायचा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चांगला मसाला होऊ द्यायचा, तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। त्यानंतर आपण मग चणे टाकू। याचे आता आपण सगळे टाकून घेऊ। बघा, सगळे चांगले टाकून घेतले आणि असे करून घेते मी आता। सगळं मिक्स करून घेऊ आता आपण चणे। आपण सगळं टाकून घेतलेले। थोडेसे अजून तिखट होण्यासाठी थोडी मी लाल मिरची टाकते आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। त्याला पण चांगलं परतून घ्यायचं। आता त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ। हे बघा, अर्धा ग्लासच्या आकाराने पाणी टाकलेलं आहे आणि कुकरचं झाकण आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊ देऊ। मग तेव्हा बघू आपण। मस्त शिट्ट्या होत आहेत बघा। एक तांदूळ पण धुवून लावून दिलेले आहेत मी, भात करून घेते म्हटलं चण्या मसाल्यासोबत। तिसरी शिट्टी होते बघा। आता मी गॅस केला बंद। आता वाफ काढून घेऊ आपण सगळं। बघू शिजले आहेत की नाही चणे, आपण कसे झाले काय। किती छान झाली आहे। आता खाली उतरून घेऊ आपण मसाला। आता टाकू। गरमागरम चना मसाला खायला या। छान झालंय ना? मग आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चना घुगरी पण नाव देऊ शकता तुम्ही याला। चना घुगरी किती छान झाली आपली, बघा मग।